मुदखेड शहरातील न्याहाळी येथे नूतन बांधण्यात आलेल्या पोचम्मा देवी मंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा त्यानिमित्त भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 15 आणि 16 मार्च रोजी करण्यात आले। या धार्मिक उत्सवासाठी ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली असून परिसरात उत्साहाचं वातावरण आहे। कार्यक्रमाची सुरुवात 15 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता देवीच्या अलंका कार्यक्रमाने होईल। त्यानंतर रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत देवीदास आनंदा सूर्यतळ पोतराज यांचा देवीचा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे। तर सोमवार दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत मारुती महाराज कालेजा देवी मुदखेड यांच्या उपस्थितीत होमहवन विधी संपन्न होईल। सकाळी 11 वाजता देवीची आरती झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात केली जाईल। या सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणून सोमवार दिनांक 16 मार्च रोजी रात्री 8 ते 11 या वेळेत सुप्रसिद्ध भागवताचार्य हरिभक्तपरायण सुनील महाराज आष्टीकर यांचं कीर्तन होणार आहे। तसेच या कार्यक्रमात व्यंकटी गोमस्कर यांची साथ लाभणार आहे। या कार्यक्रमाचं आयोजन दगडू कोंडिबा आऊलवार, संजय दगडू आऊलवार, विजय दगडू आऊलवार, मारुती कोंडिबा आऊलवार, माधव मारुती आऊलवार, विजय दगडू आऊलवार, शिवाजी मारुती आऊलवार व समस्त न्याहाळी ग्रामस्थ मंडळींनी केले आहे। या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। नमस्कार। दिनांक 16/3/2026 रोजी रोज सोमवारी पोचम्मा मंदिरची प्राण प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आलेला आहे। तरी मी मुदखेड शहरातील व न्याहाळी नगरातील व आजूबाजूच्या परिसरातील सर्व जनतेला आवाहन करतो की आपण या सोहळ्याला येऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा। या असं भव्य दिव्य मंदिर उभा केलेलं आहे। तरी सर्वांना मी जाहीर आवाहन करतो की या मंदिरामध्ये येऊन आपण दर्शन घ्यावे पोचम्मा देवीचे आणि आशीर्वाद घेऊन महाप्रसाद घ्यावे ही आपणास कळकळीचं विनंती व आवाहन करतो। न्यूज रिपोर्टर जबार शेख, आज 24 तास, मुदखेड। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।